नमस्कार, मी रचना श्रीकृष्ण भागवत. गेली 15 वर्षे मी आणि माझी आई शाडू मातीपासून गणपती बनवतो आणि ते गणपती आम्ही हाताने बनवतो. त्याच्यामध्ये एक वेगळीच भावना असते हाताने बनवण्यामध्ये. पण लोकांचा प्रतिसाद एवढा गेल्या 4-5 वर्षामध्ये मिळाला, त्यामुळे साच्यातनं आम्ही गणपती बनवायला सुरुवात केली आहे. 8 इंचापासून ते अगदी 18 इंचापर्यंत आम्ही गणपती बनवतो आणि त्या मूर्तीला रंगही अगदी नैसर्गिक देतो. त्यामुळे पर्यावरणपूरक अगदी हे गणपती आहेत आमचे. पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कशी, तर बाप्पांची मूर्ती ही पूर्णतः शाडू मातीने व इको फ्रेंडली रंगांनी रंगवलेली असते. व जे ग्राहक आमच्याकडून बाप्पांची मूर्ती खरेदी करतात त्यांना आम्ही सांगतो की आपल्या बाप्पाचे विसर्जन हौदात अथवा नदीत न करता घरच्या घरीच विसर्जन करून ती माती आम्हाला परत द्या व आम्ही पुढच्या वर्षी त्याच मातीचे गणपती तयार करतो, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत नाही. अगदी 4 महिने अगोदरच गणपती बनवण्याचा आमचा कारखाना चालू होतो आणि ओढ लागते ती गणपतीच्या आगमनाची. एक वेगळाच उत्साह, आनंद असतो. मूर्तीचे डोळे रंगवल्यानंतर त्या मूर्तीमध्ये एक वेगळाच जिवंतपणा येतो आणि त्या भावना ज्या असतात त्या अगदी शब्दात मांडण्यासारख्या नसतात. प्रत्येक मूर्तीचे हावभाव, डोळे हे एक वेगळी ऊर्जा देतात. त्यामुळे अजून आनंद, उत्साह वाढतो. या गणपतीच्या मूर्त्या जेव्हा कारखान्यातून जातात तेव्हा कुठेतरी दुःख होतं, कारण 4 महिने आम्ही या गणपतीसोबत एकरूप झालेलो असतो. कुठेतरी आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं, पण आनंद याचाही असतो की त्या मूर्त्या कोणाच्या तरी घरी जाऊन विराजमान होणार आहेत. कधी कधी मोठे गणपती असल्या डोळ्याकडे बघून डोळ्यात पाणी बिणी येतं की नाही, हे आपण जे करतोय ते असं वाटतं की नकोय, म्हणजे बघू वाटत नाही. विसर्जन वगैरे अमकं तमकं जरा वेगळा प्रकार असतो तो, की तो आपल्याकडे बघतो आणि आपण त्याच्याकडे बघतो. मनात एक आठवणी राहून जातात अशाच.